Chalo guys. So welcome everyone. You are in standard 6 and we have started general science chapter, general science subject. In this we have seen two chapters. Okay, we have studied two chapters. Now we will see the third chapter. Third chapter हमारा आधा हो गया शायद, right? Just a minute. लक्ष द्यायचं आहे. आपण जाऊया one by one. First chapter we have seen natural resources. In the second chapter we have seen second chapter झाला का आपला? ना हाँ द लिविंग वर्ल्ड हमारा हो गया शायद यस नाउ द थर्ड वन हाँ ओके द थर्ड वन द थर्ड चॅप्टर येस थर्ड चॅप्टर डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड द क्लासिफिकेशन वी हॅव स्टार्टेड त्यातला आपण मला वाटतं इथपर्यंतचा पार्ट शिकलेलो आहोत राईट नाव वी आर सपोज टू स्टार्ट क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स इथून आपल्याला सुरुवात करायची ओके चलो so what classification of plants how we classify the plants or how plants are classified we can easily notice the differences in shape and height of the plants see we can easily difference आपल्याला लगेच कळतं की कोणत्या झाडाचा शेप कसा आहे आणि कोणत्या झाडाची हाईट उंची कशी आहे त्यामुळे आपल्याला लगेच फरक कळतो इन आवर सराउंडिंग यू कॅन सी देर आर डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स इन युअर सराउंडिंग राईट सो इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ द ऑब्झर्वेशन प्लांट्सला बघूनच आपण त्याला काय करू शकतो क्लासिफाय करू शकतो प्लांट्स को देख के हम उसको क्या कर सकते हैं बाय ऑब्जर्विंग वी कैन क्लासिफाई देम सी these are different types of plants in your surrounding right फर्स्ट टाइप इज ट्री फर्स्ट टाइप क्या है अपना ट्री है फर्स्ट टाइप लक्षात घ्या ट्री म्हणजे झाड यो फर्स्ट टाइप इज ट्री सम प्लांट्स ग्रो टॉल काही झाडं खूप उंच वाढतात देअर स्टेम ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे कोणता एक्झाम्पल तुम्हाला इथं मँगो ट्री दिला इथे ओके सो मँगो ट्री एक्झाम्पल यू इज गिवन टू यू okay now it have branches and at some height and above the ground they bear flowers त्याला फुलं येतात and flowers का क्या बनता है बाद में fruits बनता है तुम्हाला माहिती है flowers turn into fruits for many years such plants are called as tree इनको क्या कहते हैं trees कहते हैं त्याला बोलतो झाड किंवा वृक्ष they are tall big and perennial they are tall big and perennial so what is perennial आवाज प्रगती प्रथमेश वांद्रे म्यूट युअर साऊंड प्रथमेश वांद्रे mute your sound. Good. So what is perennial? Perennial means they live for many years. Perennial means they live for many years. Getting is all trees. This is all about the tree. Now you have given another example or another type is shrub. काय आहे तुम्हाला shrub. आवाज बंद ठेवायचा आहे प्रथमेश वांद्रे. Another is given shrub. So what is shrub? See, त्यांची जी हाईट असते प्रथमेश वांद्रे ऋतुजा आवाज बंद ठेवायचा आहे ठीक आहे सेकंड काय तुम्हाला दिलंय सेकंड इज युअर श्रब म्हणजे काय तर सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड त्यांची उंची झाडांपेक्षा कमी असते दे आर स्मॉलर दॅन द ट्रीज दे गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड बघा एक्झाम्पल तुम्हाला दिलंय श्रबचं दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम एक्झाम्पल ओलिएंडर हिबिस्कस म्हणजे जास्वंद आहे देन लँटाना कोरांटी इवन रोज ओके तुम्ही गावाला बोरी झाड पाहिलं असेल ते सर्व तुम्हाला एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले गेटिंग सो सेकंड टाइप इज श्रब थर्ड टाइप काय थर्ड टाइप इज हर्ब थर्ड टाइप काय हर्बची उंची किती असते हर्ब ग्रो 1 to 1.5 मीटर टॉल फक्त एवढी उंची असते 1 to 1.5 मीटर टॉल राईट द स्टेम्स ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल बघा त्याची स्टेम असं एकदम हलके असतात ते आपल्या घरामध्ये जे तुळशीचं रोप आहे ते हर्ब आहे बघा आपल्या घराची तुळस आहे ना तुलसी it is a type of herb it is a type of herb getting now herbs may live for few months or up to 2 years लक्ष यायचं कोण आता आलंय अर्णव गुड according to the size and height of their stem plants चलो guys wait आवाज बंद ठेवायचा आहे
नवीन आलेले जुने आलेले चला लक्ष द्या बघा. सो अकॉर्डिंग टू द हाईट बघा इथे काय दिलंय अकॉर्डिंग टू द साईज हाईट अँड द स्टे ऑफ द स्टेम प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड. प्लांटचे किती क्लासिफिकेशन केले आपण 10 ट्रीज श्रब्स अँड ट्री श्रब्स अँड हर्ब्स ट्री श्रब्स अँड हर्ब्स बरोबर. सगळ्यात उंच लक्षात घ्या इथे दिलं बघा सगळ्यात उंच असतात ट्री त्याच्यानंतर असतात श्रब आणि उससे भी हाइट में छोटे होते हैं हर्ब्स बरोबर हर्ब्स एच एच म्हणजे हर्ब गेटिंग दिस इज बिकॉज ऑफ द हाइट. देन यू हैव अनदर एग्जांपल नोन एज वाइन वी आई एन ई वाइन. वाइन पता है त्याला आपण म्हणतो वेल पता है आपको वेल और त्याला क्रीपर पण म्हणतात त्याला म्हणतात क्रीपर. सो वाइन सम वाईन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोविंग बघा त्याला तुम्हाला असा सपोर्ट द्यावा लागतो दिस इज अ सपोर्ट. एक झाडाची फांदी असते किंवा एखादा तुम्ही कोणती पण त्याला सपोर्ट दिला तर ते झाड तुम्हाला तुमच्या मनी प्लांट असेल त्या प्रकारचे. सो देर आर सम अँड सम ग्रो स्प्रेड ऑन द ग्राउंड. काही काही झाड जमिनीवर असे आपले स्प्रेड होतात बघा जमिनीवर. सो दे आर नोन एज क्लाइंबर्स. क्लाइंबर मनी प्लांट तुम्हाला माहिती आहे मनी प्लांट आपल्या घरामध्ये बऱ्याच लोकांच्या घरात मनी प्लांट असतं. इव्हन एक्झाम्पल अजून तुमच्या आहेत बघा बिटर गार्ड आहे म्हणजे कारले आहे बरोबर बिटर गार्ड कारले. देन यू हॅव एक्झाम्पल पम्पकिन आहे भोपळा इवन ग्रेप्स आहे राईट. दिस आर द एक्झाम्पल दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ द क्रीपर किंवा वाईन म्हणतो आपण त्याला. सो स्टेम ऑफ द क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल सॉफ्ट अँड ग्रीन. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ सपोर्ट. सपोर्ट दिला तरच वाईन किंवा क्रीपर ग्रो होतं तुम्हाला माहित आहे बरोबर. ठीक आहे चला लक्ष द्या पुढे. Then various types of clumbers according to the period of their class lifestyle बघा काय दिलंय तुम्हाला Shalom. Okay, welcome Shalom. The life cycle of plants like jowar sunflower is completed in 1 year. एका वर्षात त्यांची लाईफ सायकल कम्प्लीट होते आणि ते एंड होते. These plants are known as annual. त्याला काय म्हणतो आपण annuals. They are known as annuals. लक्ष घ्या त्याला काय म्हणतो आपण annuals. Because their life cycle is completed in 1 year. एकाच वर्षामध्ये त्यांची लाईफ सायकल काय होते पूर्ण होते. Okay, therefore they are known as annuals. Just a minute. Just आवाज बंद ठेवायचा आहे. Who has come? Shalom. Please mute your sound. Everybody mute your sound. फक्त ऐकायचं आहे. Then, okay, annual झालं. Then the life cycle of some plants. Then the life cycle of some plants. See, the life cycle of some plants. Like carrot. बघा लाईफ सायकल लाईक कॅरट बीटरूट बीटरूट तुम्हाला माहिती आहे कॅरट म्हणजे गाजर एज ऑफ 2 इयर्स किती आहे 2 वर्ष लक्षात घ्या एज ऑफ 2 इयर्स. देयरफॉर दे आर नोन एज बायनियर्स. देयरफॉर दे आर नोन एज बायनियर. तो 2 साल में उसका लाइफ साइकिल पूरा हो जाता है और उसके बाद तुमको नया प्लांट लगाना पड़ता है बरोबर. इथे सुद्धा 1 वर्षामध्ये तुम्हाला दुसरं झाड लावावं लागतं. देन श्रब्स लाईक हिबिस्कस. ओके टेक अनदर कलर लेता हूं मैं. श्रब्स some shrubs like hibiscus म्हणजे काय ओलिएंडर आपलं जास्वंद and trees like mango and gulmohar live for several years and bear fruits and flowers. भरपूर वर्ष ते जगतात त्याला काय म्हणतो आपण perennial. They are known as perennial. Getting so see according to the period of their life किती वर्ष त्यांचं जीवन आहे they are classified as annual 1 वर्ष biennial 2 वर्ष perennial many years. समजा perennial means many years. Getting guys any doubt you have? Okay. आता आलेली मुलं काही डाऊट आहे का माझ्या मते नाहीये. समजतं सगळ्यांना. व्हिडिओ चालू ठेवायचा आहे. अर्णव शालोम प्रगती प्रथमेश ओके ओके व्हिडिओ फक्त चालू ठेवायचा. म्यूट साउंड म्यूट करायचा आहे. कोण इधर राज बोलेगा अभी कुछ आई थिंक राज का ही होगा. यस अर्णव आर्यन तिवरे. ओके अर्णव तिवरे नो वेरी गुड. चलो लेट्स कंटिन्यू. देन अभी देखो कुछ प्लांट्स होते हैं दे बेयर फ्लावर्स. काही काही झाडांना काय आता येस हु इज देयर नो ओके शालम गुड. येस कोण आहे अजून रे बाळांनो एक सेकंड. नो सर ओके गुड चल. सम प्लांट्स बेयर फ्लावर ज्यांना फुलं येतात त्यांना म्हणतात फ्लावरिंग प्लांट. जिसको फूल आते हैं जो प्लांट्स को जो फूल आते हैं दे आर फ्लावरिंग प्लांट्स. बट सम फ्लावर्स दे डू नॉट बेयर फ्लावर. सम प्लांट्स डू नॉट बेयर फ्लावर्स. उनको फूल आते ही नहीं है पूरे जिंदगी भर. दे आर नोन एज नॉन फ्लावरिंग प्लांट्स. उनको क्या कहते हैं नॉन फ्लावरिंग प्लांट्स. ठीक है. नॉन फ्लावरिंग प्लांट्स मे नॉट हैव उनको ये भी नहीं रहता है रूट स्टेम और लीव्स. समझ लो.
सो देर आर टू टाइप्स ऑफ प्लांट्स, फ्लावरिंग अँड नॉन फ्लावरिंग. काहींना फुलं येतात त्याला म्हणतात फ्लावरिंग, काहींना फुलं येत नाही त्याला म्हणतात नॉन फ्लावरिंग. तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलं बघा. द वर्ल्ड्स लार्जेस्ट फाउंड फ्लावर, देखो द वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्लावर कौन सा है, ये इंडोनेशिया में मिलेगा. कहाँ मिलेगा, इंडोनेशिया कंट्री है वहां मिलेगा. उसका डायमीटर है, डायमीटर ऑफ द राफ्लेशिया, देखो ये एग्जांपल है. दिस इज द वन दैट इज राफ्लेशिया अर्नोल्डी. राफ्लेशिया अर्नोल्डी, अर्नव नाही, कळलं का, अर्नोल्ड अर्नव नाही, राफ्लेशिया अर्नोल्डी इज 1 मीटर. 1 मीटर त्याचं डायमीटर बघा. मग तुम्ही जरा इथून इथपर्यंत मोजलं तर 1 मीटर, खूप मोठं असं फुल येते. त्याला म्हणतात राफ्लेशिया अर्नोल्डी. आणि सगळ्यात छोटं पण तुम्हाला दिलं बघा इथे. स्मॉलर वन इज व्हॉट, विच इज द स्मॉलर वन, एक सेकंड. हा, the smallest flower is known as Wolfia or duckweed. Wolfia or duckweed बघा किती छोटे आहेत ते बघा. हा, हे छोटे छोटे फुलं आहेत ऍक्च्युअली. त्याचे जे डायमीटर आहे ते फक्त आणि फक्त किती 0.0 सॉरी 0.5 मिलीमीटर. 0.5 मिलीमीटर. तुमची पट्टी असेल त्या पट्टीच्या जे छोटे छोटे रेषा त्याच्यापेक्षा ते लहान आहे. ओके, दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन. सो वॉल्फिया इज द स्मॉलेस्ट फ्लावर इन द वर्ल्ड and Rafflesia is the biggest flower in the world. Okay, getting? Chalo, next. Then you can see there's some trees. Some plants are also, some plants also grow in the water. Some plants also grow in the water. Okay, baga. This is the lotus. तुम्हाला दिसतं lotus. Okay. मला टायपिंगला थोडं इथं वेळ होतो. Okay, this is lotus आहे. Okay, and also some plants they grow inside the water. Lotus तरी वर आहे, but there are some plants they are totally inside the water. काही काही बघा समुद्रकिनारी सुद्धा अशी झाडं तुम्हाला पाहायला मिळतात. So some plants grow in or plants can be classified according to their habitat. आता जे पाण्यामध्ये दाखव, लँड जमिनीवर असणार आहे, वॉटर पाण्यात असणार आहे, आणि मॉर्शी एरियाज मध्ये काय असतात, काही डेझर्ट मध्ये सुद्धा प्लांट्स राहतात, आणि काही काही खूप मोठी मोठी झाडं तुम्हाला पाहायला मिळतात. सो प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द लोकेशन वेअर दे लिव्ह. लँड बघा, जमिनीवर राहणारी झाडं आहेत, डेझर्ट मध्ये अशी झाडं मिळतात तुम्हाला पाहायला. अँड डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन अॅनिमल्स. आतापर्यंत आपण काय शिकलो, अॅनिमल्स प्लांट शिकलो. आता काय शिकायचं तुम्हाला, डायव्हर्सिटी अँड अॅनिमल्स. ओके, आता आज चॅप्टर होऊन जाईल आपला, डोंट वरी. खूप घाई नाही केली मी, आरामात घेतो तुमचं चॅप्टर. कल तुम्हें क्लास नहीं है, कल यू डोंट हैव क्लास टुमारो. ओके, वेयर विल बी, चलो. So in the same way, how the plants are classified, same way animals are also classified. बरोबर, animals are also classified in different ways. Who has gone? स्वराज आहे, शालोम आहे, ऋतुजा, प्रगती. Then कोण गेलं रे मध्येच, गॅप झालं. तिवरे, काय तिवरेला बोलवतो सांगतो मिनिटं. सर अर्णव गेला. हा, तोच तिवरे आपला. 2 मिनिटं. काय आता पोरांचे नेटवर्कचा इश्यू सगळ्यांचा, काय करणार त्याला आता. Just a minute, guys. A second. Okay, I'll see then. Chalo. Let him come. You'll do. Now the animals are different. बघा, animals पण सगळे सारखे आहेत का? नाही. They also have different shapes. बघा, animals have developed different shapes to survive in this environment. In the environment. तुम्ही बघितलं असं प्रत्येक animal वेगवेगळा आहे. Okay, its body structure is different. ओके, अमिबा बघा, किती छोटासा अमिबा आहे, दॅट कॅनॉट सी विथ अवर नेकेड आईज. आपल्या डोळ्यांना अमिबा दिसतो का? नाही. आता यू 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 आस्क मी वेअर इज द अमिबा. ओके, अमिबा कुठे असतो बघा, आता पाणी साचतं, आता पाऊस पडतोय, पावसामुळे बघा कुठे कुठे पाणी साचत असतं त्या ठिकाणी. ओके, जो वॉटर वहां पे लॉग होता है, ज्या ठिकाणी पाणी साचतं, स्टॅग्नंट वॉटर जिथे थांबतं पाणी, त्या पाण्यामध्ये अमिबा असतो. बट इट इज नॉट सीन विथ अवर आईज. आपल्या डोळ्यांना दिसतो का? तो नाही. आणि ॲनिमल, एलिफंट बघा किती मोठा एलिफंट असतो. स्नेल छोटी असते, फिश पाण्यामध्ये असतो. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इवन काइट दॅट फ्लायज इन द हाय स्काय, हाय इन द स्काय. बटरफ्लाय तुम्हाला माहिती आहे, फ्लिट अराउंड द फ्लावर. इवन द हाऊस लिझर्ड्स वगैरे तुम्हाला माहिती असेल, क्राउल. ओके, इच हॅज, बघा तुझ्या परत जाऊन आली, इच हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक. प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक वेगळी आहे. तुम्हाला माहिती आहे, अॅनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक अ हेड. आपल्याला डोकं आहे, नेक, मान आहे, टॉर्सो, टॉर्सो. टॉर्सो म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, तर आपण धड म्हणतो, धड. तुम्ही शिकलेला आहात टॉर्सो इन द स्टँडर्ड 4 or 5. तुम्हाला टॉर्सो शिकला तुम्ही. टॉर्सो यू हॅव ऑलरेडी सीन. टॉर्सो म्हणजे काय? धड. ओके, धड तुम्हाला माहिती आहे. जर आपल्या हात, आपलं जर शरीर आहे,
आपल्या शरीरातून डोकं बाजूला केलं आणि दोन्ही हातपाय बाजूला केले तर जे उरतं दॅट इज युअर टॉर्सो. टेल बघा, टेल आपल्याला नाहीये पण अॅनिमल्सला टेल आहे. लिम्स, लिम्स म्हणजे काय? लिम्स म्हणजे काय? लिम्स दोन, हात आणि पाय. लिम्स म्हणजे दोन, अप्पर लिम्स म्हणजे हात, लोअर लिम्स म्हणजे पाय, लक्षात घ्या. देन दे हॅव व्हेरियस ऑर्गन सिस्टम विच ऑर्गन सिस्टम आपल्याकडे वेगवेगळे सिस्टम आहे. तुम्हाला मी सांगितलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सिस्टम आहे, एक्सक्रिटरी सिस्टम आहे. चलो, व्हॉट इज गिवन नेक्स्ट? नो. व्हॉट आर द डिफरंट स्ट्रक्चर्स? तुम्हाला माहिती वेगळे स्ट्रक्चर्स आहेत. स्नेक, लिझर्ड, टायगर, फिश, ईगल. सो इवन बघा त्यांचं फूड पण वेगळं आहे. ओके, दे हॅव डिफरंट फूड ऑल्सो. त्यांचं फूड अन्न सुद्धा कसं असतं? वेगळं असतं. सिन्स अॅनिमल्स डिपेंड ऑन अदर अॅनिमल्स फॉर फूड दे फाउंड इन प्लेसेस. एक अॅनिमल दुसऱ्या अॅनिमलला खातो, बरोबर? एक अॅनिमल दुसऱ्या अॅनिमलला खातो, तुम्हाला माहिती आहे. त्याला आपण म्हणतो हेटेरोट्रॉप्स. काय म्हणतात त्याला? हेटेरोट्रॉप्स. तुम्हाला नेक्स्ट इयर आहे. इव्हन द बॉडी स्ट्रक्चर इज डिफरंट. तुम्हाला प्रत्येकाची बॉडी इथं डिफरंट पाहायला मिळेल. नाव हे जाऊ द्या. नेक्स्ट बघा. Therefore, animals are classified. Okay, now इथून classification actually. Therefore, animals are classified as unicellular म्हणजे unicellular means they have single cell in the body. Example, amoeba, paramecium. अमिबा अँड पॅरामेशियम. हा बघा, हा तुम्हाला पॅरामेशियम आहे. पॅरामेशियम बघा, तुमची चप्पल असते ना, पायात घालायची चप्पल, सगळ्यांना माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे चप्पल आपण पायात घालतो की नाही? सगळ्यांचं लक्ष बघा, स्क्रीनवर पाहिजे. आपण पायात चप्पल घालतो ना, त्या चप्पलीचा आकार आहे बघायचा. आकार कसा आहे? चपलीचा आकार दिसला? पॅरामेशियमचा आकार तुम्हाला दिसला का? इट इज लाईक युअर Yes, sir. सँडल. येस, बघा असा. पण हा आपल्याला डोळ्याला दिसत नाही. त्याला पाहण्यासाठी तुम्हाला काय लागतं? व्हॉट यू रिक्वायर? यू रिक्वायर मायक्रोस्कोप. आणि कोणता मायक्रोस्कोप? याला हा मायक्रोस्कोप दिसतो तुम्हाला? दिस इज अ मायक्रोस्कोप. इट इज नोन एज कंपाऊंड मायक्रोस्कोप. याच्या इथे तुम्हाला इथून जर बघा, इथून इथून बघणार आपण. कुठून बघणार? इथून. आपण इथून बघणार, मग देन यू कॅन सी द पॅरामेशियम, अमिबा वगैरे. ठीक आहे, त्याला म्हणतात युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. दे आर नॉट विजिबल विथ अवर नेकेड आईज. उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसत का ते? नाही. वो हमको ऐसे नहीं दिखेंगे. यू हॅव टू यूज मायक्रोस्कोप. देन मोठे अॅनिमल तुम्हाला सरळ सरळ दिसतात. हॉर्स, बियर, टॉर्टॉइज. दीज आर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर मीन्स मोर दॅन वन सेल. मल्टी मीन्स मोर दॅन वन सेल. युनी मीन्स वन. युनीचा अर्थ काय होतो? वन. देन अॅनिमल्स विथ द वर्टेब्रल कॉलम. वर्टेब्रल कॉलम बघा, आता वर्टेब्रल कॉलम आहे त्याला म्हणतात वर्टिब्रेट्स. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे कण आहे, मणका आहे. माहिती आहे तुम्हाला? पण कण आहे आपल्याकडे, मणका आहे. हो सर. आहे, मणका आहे. त्याला आपण काय म्हणतो? वर्टेब्रल कॉलम, बरोबर? तर ज्याला आहे त्याला आपण वर्टिब्रेट्स म्हणतो. जर कणा नसेल तर त्याला म्हणतात इनव्हर्टिब्रेट्स. काय म्हणतात आपण त्याला? इनव्हर्टिब्रेट्स. आता एक्झाम्पल त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे, बरेचसे एक्झाम्पल आहेत. येस, हुज देअर? हो सर, ओके, थँक्यू. चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघा. मॅन, आपला मॅन, स्नेक, बर्ड्स, फिश, कांगारूज ऑन ह्युमन्स आर वर्टिब्रेट्स अॅनिमल. वर्टिब्रेट आहे आपण बघा कोणकोणते? स्नेक, बर्ड्स, फिश अँड कांगारूज ॲज वेल एज ह्युमन. दे आर वर्टिब्रेट. वर्टिब्रेट म्हणजे कण आहे. काही काही ना कण आहे बघा. स्नेल, स्नेल मध्ये तुम्हाला गोगल बघा, तिला कण कुठे आहे का? नाहीये. इव्हन कॉक्रोचेस, कॉक्रोचेसला कुठे कण असतो का? असा नाहीये. वर्टिब्रल कॉलम. अर्थवर्म म्हणजे काय? गांडूळ, त्याला पण आहे का? नाहीये. दे डू नॉट हॅव वर्टिब्रल कॉलम. देअरफॉर दे आर इनव्हर्टिब्रेट. त्याला काय म्हणतो आपण? इनव्हर्टिब्रेट म्हणतो. काय म्हणतो त्याला? इनव्हर्टिब्रेट. राईट? ठीक आहे, पुढे बघा. अजून काय तुम्हाला महत्वाचं दिलेलं याच्यामध्ये? देन वर्टिब्रल कॉलम झालं. आता बघा, सम अॅनिमल्स ले एग. बघा, काही जे प्राणी आहेत ते अंडी घालतात. दे ले एग्स. अँड सम अॅनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. आता मला सांगा, अंडी कोण कोण घालतं? सांगा बरं. टाईप करून पाठवा. कोण कोण अंडी देतं? कोणकोणते प्राणी अंडी घालतात? आणि कोणकोणते प्राणी आपल्या प्राण्याला जन्म देतात? येस, शालोम. येस, टेल मी. येस, शालोम, प्लीज. येस, कोणी पाठवलं? बर्ड्स. ओके, बर्ड, ठीक है, लेकिन नाम बताओ ना. बर्ड मतलब सब आते हैं. बर्ड इज अ कॉमन नाउन. तो बर्ड में क्या क्या आता है? मेनी बर्ड्स एक्चुअली, ऑल द बर्ड्स यू कैन से. hen, right? चिकन, चिकन. ऋतुजा. चलो, बरोबर आहे, ठीक आहे, गुड. सो some animals give birth to their young ones and some sparrow, very good. Some animals give birth to their young ones
and some produce some gives eggs. देखो जो egg देते हैं ना अंडा, ओके, तो अंडा जो देते हैं ना उसको कहते हैं ओविपारस एनिमल. यस यस यस, गेटिंग गाइस योर आंसर. सबको समझा मुझे आंसर आपका. जस्ट आवाज बंद ठेवायचा. द एनिमल्स विच ले एग्स, जो अंडा देते हैं ना उन दे आर नोन एज ओविपारस. एंड द एनिमल्स विच गिव बर्थ टू देयर यंग वन्स. आवाज कोणाचा चालू आहे रे? आवाज अर्णव, आवाज बंद ठेव अर्णव. ओके. दादा तरी किती हा. अँड द एनिमल्स विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स त्याला म्हणतात विविपॅरस. सो हेन इज ओविपॅरस. ओके, हेन इज ओविपॅरस. बट कॅट इज व्हॉट? बट कॅट इज व्हॉट? कॅट इज व्हॉट? कॅट इज युअर विविपॅरस. कॅट काय आहे? विविपॅरस आहे. गेटिंग? कॅट काय आहे? विविपॅरस आहे. ओके. सो कॅट इज विविपॅरस. अँड कॅट झालं, डॉग झालं, इवन ह्युमन. ओके, आपण सुद्धा ह्युमन ऑल्सो विविपॅरस. आणि नंतर हॅन ॲज वेल एज सपोज स्नेक आहेत, देन बाकीचे बर्ड्स आहेत, दे आर ऑल ओविपॅरस. ओके, क्या क्या बता रहे हो बाबा? सेबल हेन काय? सबळ हेन काय रे? काय म्हणतो सबळ हन? काय म्हणायचं अर्णव, तुला काय म्हणायचं मला कळत नाही ते. चलो एनिवेज, लेट्स गो अहेड. एक then animals are also classified according to the habitat. ते कुठे कुठे राहतात? they are also classified according to the habitat, right? आता habitat म्हणजे काय? अधिवास. habitat म्हणजे काय? अधिवास. आपण कुठे राहतो? जमिनीवर. therefore we are terrestrial. लक्षात घ्या, जे जमिनीवर राहतात ते terrestrial. aquatic means they live in the water. Aquatic means they live in the water. And third type is amphibious. Amphibious means they live in the water, they live on the land. They live on the land as well as they live in the water. बरोबर. amphibian तुम्हाला माहिती आहे. सपोज क्रोकोडाईल. क्रोकोडाईल तुम्हाला माहिती आहे कुठे? क्रोकोडाईल क्रोकोडाईल पाण्यात पण असते, जमिनीवर पण राहते कधी कधी. ॲज वेल एज फ्रॉग माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर कासव. कासव माहिती आहे म्हणतो का? कासव. कासवला काय म्हणतात? येस, टॉईज वगैरे सगळे. ओके, दे लिव्ह इन द वॉटर. बट ॲक्वेटिक म्हणजे ऑल फिश. बैल काय? बैल कुठे राहतो सांगा मला? बैल टेरेस्ट्रियल आहे, जमिनीवर राहतो. बरोबर. ॲक्वेटिक म्हणजे पाण्यात राहणार. नुसते पाण्यात कोण राहतात? फिश. ओके. आणि लँड वॉटर मध्ये राहतात क्रोकोडाईल आहे, त्याचबरोबर तुमचं टॉर्टॉइज आहे. येस, स्वराज. फ्रॉग आहे. एरियल कोण आहे रे? एरियल म्हणजे काय? पक्षी हवेत उडणार. हवेत कोण उडतं? बर्ड्स. ओके, दे आर एरियल मोड ऑफ लाईफ. एरियल मोड ऑफ लाईफ म्हणजे त्या हवेत उडतात. जसे पक्षी, काइट, ईगल, क्रो, बटरफ्लाय, हनी बी, दे फ्लाय इन द एअर. ओके, अँड दो दे लिव्ह इन द डिफरंट प्लेसेस. त्यांना उडतात म्हणजे म्हणतात एरियल. ओके, एरियल आपल्या कपडे धुवायचा एरियल नाही. ओके, ऋतुजा, गुड. नेक्स्ट. So in this way we have completed the chapter. So what we have learned? What we have learned, the plants are classified into different plants are classified on the basis of their heights. बघा इथे दिलंय. इथे बघा इथे. Every plant and animal is unique. Unique म्हणजे काय? एकमेव. Okay, every plant and animal is unique. Plants are classified on the basis of their height, the shape of the stem, period of the life cycle, and the habitat. Animals are classified on the basis of their cell structure, vertebral column, method of reproduction, and habitat. Right? चलो हमारा चैप्टर हो गया. 3 चैप्टर्स वी हैव कंप्लीटेड. देन हम बाद में अब नेक्स्ट चालू करेंगे तुम्हारा इंग्लिश और बाकी जो सब्जेक्ट चालू करेंगे. डोंट वरी. नाउ सी द क्वेश्चन आंसर. ओके, चलो इसके क्वेश्चन आंसर टाइप करके भेजो मुझे. एम्फिबियन, वर्टिब्रेट विथ स्केल. ग्रुप ए, ग्रुप बी. आंसर लिहून पाठवा. चॅट करून पाठवा आंसर फटाफट. फर्स्ट, amphibian which live in the water, as well as on the land. Then vertebrate which have vertebral column and with scales. Scales किसके होते हैं? Fast टाइप करूं पाठवा आंसर.
क्या वजह है? सर आवाज नाही. आता येतो का बघ? आता येतो का आवाज? सर येतोय आता. गुड. सी ओके चलो सी द आंसर्स. अपने भेजा राइट आंसर्स है. सो एम्फिबियन इज फ्रॉग, वर्टिब्रेट इज मंकी, राइट आंसर सबका. एंड विथ स्केल, स्केल किसका होता है रे? स्नेक. ठीक है. देन ऑड मॅन आउट, इसका ऑड मॅन आपको ढूंढना है. हे सगळं तुम्हाला शोधायचे, मी तुम्हाला उत्तर देणार नाही. यू हॅव टू फाइंड आउट द ऑड मॅन आउट. इसका सबका क्वेश्चन आंसर लिख के मुझे मंडे तक आना चाहिए. हाँ, तुमच्याकडे एक दिवस देतो. तुमच्या मंडे आहे, उद्या सुट्टी आहे, उद्या क्लास नाही आहे. डिफरन्स है, देन ट्रू और फॉल्स है. ये सब आंसर्स यू हॅव टू सेंड मी टिल द मंडे. मंडे पर्यंत आंसर आले पाहिजेत. मंडे यू हॅव अ क्लास ॲट द सेम टाइम. अँड जस्ट अ मिनिट. सर 8 स्टँडर्डचे पण नाही क्लास.